नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. संत महापुरुषांच्या विचारांचा जागर, साहित्यिकांची ओळख, महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव दाखवणाऱ्या गोंधळ, जागर, भारूड, ओव्या, उखाणे, लावणी अशा वैविध्यपूर्ण सादरीकरणातून बेळगाव मराठी रंगात हा दिमागदार सोहळा पार पडला. 6वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातून गीतांनी शहरातील मराठा मंदिर सभागृहात चैतन्य पसरले. साहित्य संमेलन अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक पानिपतकार विश्वास पाटील हे होते, तर उद्योजक अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. प्रारंभी वाजत गाजत आणि विठ्ठल नामाच्या गजरात ग्रंथ दिंडी लक्षवेधी ठरली. त्यानंतर सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर संजय कळमकर यांचे साहित्यानंद या विषयावर व्याख्यान झाले. त्यानंतर अनेकांकडून मराठी भाषेसंदर्भात मनोगत व्यक्त करण्यात आले. त्याचा लाभ ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेतला. शहरातील रामदेव गल्ली येथील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमित्त बेळगाव शहर, उपनगर तसेच ग्रामीण भागातील विविध श्रीराम मंदिरात श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच भक्तांनी गर्दी केली होती. संपूर्ण शहर श्रीराम जय राम जय जय राम नामघोषामध्ये दुमदुमले होते. सर्व श्रीराम मंदिराचे रंगरंगोटी करून रंगीबेरंगी विविध प्रकारच्या फुलांनी सुशोभीकरण करण्यात आले होते. विद्युत रोषणाईने आकर्षक बनवण्यात आले होते. पहाटेपासून श्रीराम जन्म सोहळा कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. बेळगाव रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिर, केळकर बागेतील काणे महाराजांचे श्रीराम मंदिर तसेच शहरातील ठिकठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरात रविवारी श्रीराम जन्मोत्सव सोहळा उत्साहात व मंगलमय वातावरणात भक्तिभावाने साजरा करण्यात आला. पहाटे श्रीराम मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर कीर्तनापाठोपाठ दुपारी 12:30 वाजता जन्मोत्सव सोहळा पार पडला. हजारो भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. जीवनावश्यक वस्तू आणि सेवांचे दर वाढवल्याने राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजप उद्या 7 एप्रिलपासून राज्यव्यापी जन आक्रोश यात्रा काढणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष BY विजयेंद्र यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य सरकार विरोधात पहिल्या टप्प्यात 7 रोजी म्हैसूरमध्ये केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी जन आक्रोश यात्रेला चालना देतील. 8 रोजी हसन व मंड्या, 8 रोजी कोडगू मंगळूर, 10 रोजी उडुपी चिकमंगळूरमध्ये, 13 रोजी दुसऱ्या टप्प्यात शिमोगा व कारवारमध्ये, 16 रोजी बिदर, 17 रोजी विजापूर व बागलकोट, 18 रोजी बेळगाव व हुबळी, 3ऱ्या आणि 4थ्या टप्प्यात उर्वरित जिल्ह्यात 21 एप्रिलपासून 3 मे पर्यंत जन आक्रोश यात्रा काढण्यात येणार आहे. बेळगाव परिसरात काजू खरेदीचा हंगाम सुरू झाला असून यंदा शेतकऱ्यांना ₹155 प्रति किलो भाव मिळत आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दर्शवतो. गतवर्षी याच काळात काजूचा दर ₹105 प्रति किलो होता, तर यंदा प्रति किलो ₹50 वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाची लाट दिसत आहे. यंदा काजूचे उत्पादन कमी असल्याने बाजारात पुरवठा मर्यादित आहे, त्यामुळे भावामध्ये सुधारणा झाली आहे. याशिवाय स्थानिक काजूची मागणीही वाढली आहे. बेळगाव, चंदगड, गोवा, कोल्हापूर आणि सांगलीतील व्यापारी आणि कारखानदार येथे खरेदीसाठी उपस्थित आहेत. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील हिंडलगा ते सुळगा पर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण होणार की नाही असा प्रश्न पडू लागलाय. 4 महिन्यांपूर्वी या रस्त्यासाठी निविदा प्रक्रिया काढण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात कामाला उशिराने प्रारंभ झाला. त्यातच काम संथ गतीने सुरू असल्यानं वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ लागलाय. बेळगाव वेंगुर्ला मार्गावरील गांधी स्मारक ते बाची पर्यंतच्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. शिनोळी सीमा हद्दीपर्यंतच्या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने करण्यात यावा अशी मागणी होऊ लागली आहे. गोंधळी गल्लीमध्ये सध्या चालणंही मुश्किल झालंय. रस्त्याच्या दुतर्फा वाहने पार्क करण्यात येत असून वारंवार रहदारी कोंडीचे प्रकार होत आहेत. 4 महिन्यांपूर्वी जलवाहिनीसाठी खोदलेला रस्ता अद्याप दुरुस्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे रस्त्याची रुंदीही घटली असून धूळधाण उडाली आहे. महापालिकेच्या या अजब कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. रस्ता खोदून जलवाहिनी घालण्यात आली, पण रस्ता दुरुस्त करण्यात आलेला नाही. खोदाईमुळे रस्त्याच्या एका बाजूची धूळदाण उडाली असून वाहनांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट उठत आहेत. गल्लीतील रहिवासी आणि व्यापाऱ्यांना मात्र याचा त्रास होतोय.
श्रीराम कॉलनी लक्ष्मीनगर येथील श्रीराम मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीची मिरवणूक बेळगाव राकसकोप रोडवरील पाईपलाईन रस्त्यालगत मारुती मंदिराजवळ भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. प्रथम श्रीराम उत्सव कमिटीचे पदाधिकारी मारुती मिल्के यांनी मान्यवरांचा परिचय करून स्वागत केले. सजवलेल्या ट्रॅक्टरवर मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या. या गाड्यांचे पूजन ग्रामपंचायत सदस्य गजानन बांदेकर यांच्या हस्ते तर मूर्तीचे पूजन ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांच्या हस्ते झाले. ट्रस्टीचे अध्यक्ष कृष्णकांत पाटील यांनी श्रीफळ वाढवले. मिरवणुकीच्या अग्रभागी शहापूर येथील एकदंत ढोल ताशा पथक, बेळगुंदी येथील भजनी मंडळ व श्रीराम कॉलनीतील महिला भजनी मंडळ उपस्थित होते. बेळगाव तालुक्यात सलग 2 दिवस पडलेल्या अवकाळी पावसाने शेतीमालासह विविध पिकांचे नुकसान तर केलेच, मात्र अंतिम मळणीनंतर शेतात रचलेला गवत पावसामुळे भिजलाय. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेतातून गवत आणून गंजी लावण्याचे काम सुरू आहे. 3-4 दिवसांपासून ऊन सावलीचा खेळ सुरू असल्यामुळे बुरशी आलेला हा गवत मुक्या व पाळीव जनावरांच्या खाण्यायोग्य होणार नसल्याने त्याला वाळवून ठेवण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत. पुढील काळामध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनेल. आगामी 1.5-2 महिने कोरडा चारा साठवून ठेवण्याचे काम सुरू आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने भारत सरकारच्या प्रयत्नांना बेळगाव जिल्ह्यात यश मिळत आहे. जिल्ह्यातील एकूण 5,380 ग्रामपंचायतींपैकी 172 ग्रामपंचायती आता क्षयरोग मुक्त झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात 2003 पासून राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत काम सुरू आहे. आतापर्यंत 1,37,000 रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 2024 मध्ये जिल्ह्यात 4,486 क्षयरोगी आढळले होते. त्यापैकी 2,600 रुग्णांना चिकित्सा सुरू आहे. तर 2025च्या जानेवारीपासून आतापर्यंत 894 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 2022-23च्या अहवालानुसार बेळगाव जिल्ह्यात 2015च्या तुलनेत 40% क्षयरोगाचं प्रमाण कमी झालंय. या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्याला रौप्य पदक देऊन गौरवण्यात आले. लायन्स क्लब ऑफ बेळगाव आणि लिओ क्लब ऑफ बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री कपिलेश्वर महादेव विश्वस्त मंडळाच्या सहकार्याने एक अनोखी भगवद्गीता श्लोक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 15 एप्रिल ते 27 एप्रिल 2025 या कालावधीत दररोज सकाळी 6:30 ते 8 या वेळेमध्ये श्री कपिलेश्वर मंदिर बेळगाव येथे घेण्यात येणार आहे. मुलांचे भविष्य घडवणे हे आपल्या हातात असते. त्यांना योग्य मार्गदर्शन देणे, त्यांच्या मनात भारतीय परंपरेबद्दल आदर निर्माण करणे ही आपली पालक म्हणून जबाबदारी असते. याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. लग्नासाठी होत असलेल्या दबावामुळे निराश झालेल्या 32 वर्षीय युवकाने विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. 5 दिवसांच्या उपचारानंतरही त्याला वाचवता आलं नाही आणि त्याचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पिरणवाडी येथे घडली. मृत युवक बसवराज वीरप्पा जुलपी वय 32 हा मूळचा हिरेनंदीहळ्ळी तालुका कित्तूर येथील रहिवासी असून तो अलीकडे मारुतीनगर पिरणवाडी येथे राहत होता. दरम्यान लग्नासंबंधीच्या चर्चा अडकल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त झाला होता. या नैराश्यामध्ये 30 मार्च रोजी त्याने विषप्राशन केले. घटनेनंतर त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात नोंद करण्यात आली असून पोलीस तपास सुरू आहे. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे. लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. शहरात पाणी टंचाईचे संकट वासून उभे ठाकले आहे. काही भागामध्ये 8 दिवसाआड पाणी पुरवठा होऊ लागलाय. अशा परिस्थितीत पाण्याचा अपव्यय न करताच पाणी जपून वापरावे असे आवाहन L&T कंपनीने केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठीच करावा. या पाण्याचा वापर दैनंदिन वापरासाठी केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईचा इशाराही कंपनीने दिलाय.
वाढत्या उन्हामुळे जलाशय आणि तलावातील पाणी पातळीमध्येही घट होऊ लागली आहे. त्यामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होऊ लागलाय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या राकसकोप आणि हिडकल जलाशयाच्या पाणी पातळीतही घट होत आहे. विशेषतः हिडकल जलाशयावर बेळगाव बरोबर संकेश्वर आणि हुक्केरी शहराचा भारही आहे. शहरात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा वापर वाहनांसाठी, बांधकामासाठी तसेच दैनंदिन घरगुती वापरासाठी आणि इतर कामांसाठी करू नये अशा प्रकारे पाण्याचा गैरवापर करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. निपाणीतील तंबाखू आंदोलनात हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांचे बलिदान प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरावे यासाठी निपाणीत हुतात्मा स्मारक निर्माण करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार येथे स्मारक निर्मितीसाठी आमदार फंडातून 15 लाख रुपयांचा निधी देणार आहोत. कमी पडल्यास नगरपालिकेकडून आवश्यक सहकार्य मिळवून देण्याची घोषणा आमदार शशिकला जोल्ले यांनी केली. निपाणी येथील आंदोलन नगरातील हुतात्मा स्मारक स्थळी तंबाखू आंदोलनात बळी पडलेल्या शेतकऱ्यांना रविवारी अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी, नगराध्यक्षा सोनल कोठडिया, टाउन प्लॅनिंग कमिटी अध्यक्ष निकू पाटील, साहिल शहा, नगरसेवक जयवंत भाटले यांच्यासह मान्यवर, विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते. कट्टर हिंदुत्ववादी आणि लोकप्रिय आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांची भाजप पक्षातून निलंबित केल्याच्या विरोधात हिंदू संघटना, हितचिंतक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शहरातील तोरवी रोडवरील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात जोरदार निदर्शने केली. यावेळी कार्यकर्त्यांनी येडियुरप्पा आणि विजेंद्र यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बसनगौडा यांची स्वार्थासाठी हकालपट्टी केली असल्याचा आरोप केला. पक्ष आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी आणि हिंदू कार्यकर्त्यांच्या रक्षणासाठी त्यांना तातडीने पक्षात परत घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महंत गौडा पाटील, श्रीशैल बुक्कानी, चंद्रशेखर पतंगी, सदाशिव दाशाळ, IB पाटील यांच्यासह अनेक ज्येष्ठ तरुण कार्यकर्ते, समर्थक उपस्थित होते. उन्हाचा तडाखा अधिक असल्यानं प्रत्येक गावामध्ये शुद्ध पाणी पुरवठा करावा, लोकांची तक्रार येऊ नये याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर प्रत्येक गावात उद्योग खात्री योजना काम सुरू करावे अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. अथणी तालुका पंचायत सभागृहामध्ये तालुक्यातील सर्व अधिकाऱ्यांची बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार सिद्धराय भोसके, तहसीलदार राजेश बुर्ली, तालुका पंचायत अधिकारी शिवानंद कोल्हापूर, तालुका पंचायत अधिकारी विराणा वाली, रवींद्र मुरघाली यांच्यासह तालुक्यातील अधिकारी उपस्थित होते. बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील SGBIT कॉलेजच्या सभागृहात बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनच्या नवीन संघटनेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात मंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मंजुनाथ एच पाटील, आमदार आसिफ सेठ, खासदार जगदीश शेट्टर, कर्नाटक राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष महांतेश S कौजलगी, विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव नगर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारम्यान, बेळगाव जिल्हा पोलीस उच्चाधिकारी डॉक्टर भीमाशंकर S गुळेद, बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त शुभा बी, बेळगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष विलास जोशी, माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपनिर्देशक गुरुनाथ कडबूर, संघटनेचे गौरवाध्यक्ष श्रीकांत Y कुबकड्डी, उपाध्यक्ष चंदू H श्रीरामडू, प्रमुख सचिव चंद्रकांत सुगंधी, सहसचिव श्रीधर कोटरगस्ती, खजिनदार अनिल कादगार तसेच कार्यकारी समिती सदस्य आणि संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियामधील पत्रकारांच्या भूमिकेचे महत्त्व विशद करत संघटनेच्या यशस्वी कार्याची शुभेच्छा दिल्या. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.